हॅलो एव्हरीवन. तर आज आहे गणपतीचा डे 3 आणि आजच्या व्लॉगमध्ये आपण राहिलेला थोडा फराळ बनवणार आहे आणि बाकीची धमाल मस्ती करणार आहे. देवीची आरती आहे. तर स्टेट येऊन आजचा व्लॉग पहा, आम्हाला कळवा. वेदू मम्मा बघा कशी गुंग झाली आहे खेळण्यामध्ये. तर देवीच्या समोर जे आपण प्रसाद ठेवतो त्यामधले मेन 5 पदार्थ आम्ही घरी बनवलेत. बाकीच्या सगळ्या वस्तू बाहेरून आणू आणि देवीसमोर रास मांडू. या चहा प्यायला काजल मॅडम चहा पिती. तिकडे नाही लाईट, इकडे या चहा प्यायला. हॅलो जमावशी, काय करताय हे तुम्ही? अरे बापरे, हो का? कसं केलं ते चकलीचं पीठ? भाजून ती भाजणी कशी तयार करता? तांदूळ 3 ग्लास तांदूळ असले ना 1 ग्लास चण्याची डाळ टाकायची, हरभरा डाळ, अर्धी वाटी साबुदाणा टाकायचं, परत पोहे, धनिया पावडर, जिरे, ओवा. अच्छा. मग दळून आणायचं, छान मंद गॅसवर भाजायचं, दळून आणायचं. परत आता काय केली मी माहिती का तुला? नव्हती ना आता. मग तेल गरम करून घेतले, मध्ये थोडस तेल गरम करून त्या पिठामध्ये मिक्स केलं. हळद मिरची पावडर, हळद मिरची पावडर त्यामध्ये ऍड केलेली आहे यांनी. आणि तीळ, पांढरे तीळ वापरलेला आहे यामध्ये. आणि गरम पाणी पीठ मळून ठेवले. आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकायचं असेल ना त्याला. हो, जेवढं पाहिजे. इथे तर मी हॅलो, काय करताय? मी ना आत्ता बघ सध्या बाकूर तयार केलाय करंजीसाठी. करंजीसाठी का? बाकूर. आता हे रवा मी भिजायला टाकला होता सकाळी. फक्त रवा भिजायला टाक. तुपाची मोहरी घेऊन हा हा. तो आता मी चांगला टेचून घेते. बारीक थोडासा खलबत्त्याने वाटायचा. म्हणजे तो मळून 2-3 तास त्याला मुरायला ठेवायचं. फक्त असं चांगलं टेचायचा खलबत्त्याने किंवा मिक्सरमध्ये. छान होतात करंजा. आणि आता मी करंजा करणार आहे. करंजा आणि चकली दोन्हीची तयारी आज चालली. अरे बापरे, दोन्ही साईडला दोन्हीची तयारी चालू आहे इकडे. आज एवढं आमचं अर्जंट काम आहे. 2 म्हणजे आज तुम्ही 2 मेनू करणार आहात. 2 मेनू झालं. मग आमचे बाकी थोडंसं आहे चालणारे. सगळं घरी होत नाही ना आम्हाला. ठीक आहे ठीक आहे. 7 वस्तू करायची घरी. 7 वस्तू. बाकी सारे विकत आहे. थोडा उद्या चिवडा बनवणार. थोडासा पोह्याचा चिवडा बनवणार. पोह्याचा चिवडा बनवणार उद्या. ओके. पोह्याचा चिवडा बनवणार आहे. बापरे, फुल तयारी चालू आहे तुमची. हो, मग काय आम्हाला आवड आहे ना करण्याची. त्यामुळे आम्ही आवडीने करतो. आणि आवडतं आम्हाला करायला. ते अरे पण वा. आवडलं असतं, पण आमची पोरं आम्हाला सुधरून देत नाही. ठीक आहे. आता पीठ एकदम दुसरी झाले मऊ. ओके. गव्हाची पिठासारखं पीठ झाले, मैद्यासारखं रव्याचं. हा एकदम छान असं झाले. आता त्याचे गोळे तयार करायचे. आता करंजी सांगते मी तुम्हाला. ठीक आहे. मस्त मऊ झाली. बघ, अशी लाटली आम्ही. लाटली केल्यानंतर अशी भरली रव्याची शंकरपाळी. काय ते रव्याची करंजी. हां, अशी टाकली. कापून आम्ही तळली. आता ही हे काय असे ठेवले. हे काय असा दरूजा. हे अशी टाकून आम्ही त्याला तळली. काढतो. टाकू अजून एक. आणि ते थोड्या याला ना असे फोड्या छान येतात करंजीला. या छान नाही. रव्याचे म्हणतो ना आपण, त्याला काशे येतात छान आणि फुगतात छान. रवा ना लई वेळ मळून ठेवायला. मळून ठेवावं लागतं जास्त. हा, किती सुंदर छान. आणि एकदम फक्त नॉर्मल टाकायचे, लेक लाल नाही करायचे. आवडले का काजल? खूप छान. बारीक गॅसवर तळायचंय हो, बारीक दिसत आहे. बारीक थोडी गॅस करायचं. बस असं काढायचं. आता ह्याला कलर इस्तवर तळायचं. थोडंसं चॉकलेट कलर आलं घालायचं. झालं. आणि असं लाट्या तयार करून त्यात कलर बघायचं एक पटापटा. असतं ना, मग होऊन जाते. छान नाही ते तळलं ना. मग हे पर्यंत आमचं ते पीठ भिजतंय चकलीचं. इथे चकलीचं पीठ पीठ. भिजायला ठेवलंय. हो, म्हणजे झालं की चकली तयार केली. ते ओपनच ठेवायचं का, त्याला झाकायचं नाही? नाही. हे बघ, दाखव. लेडीज
Here comes our vlogger, our official vlogger and official channel owner. So she is going to continue now. बघा आमची आजची करंजी कशी वाटते? टूम झालीये. छान वाटते का? ना वाव, थोडी अजून रेड व्हायला पाहिजे होती का? नाही बस आधीच, जास्त रेड नको. करंजीचं मास्टर शेफ कोण आहे? अरे बापरे. आणि एकदम मऊ होता खूप शंकरपाळीसाठीच. ओके. आणि करंजा बनवून रेडी आहेत. तर आता पीठ आपण एक तासभर भिजत ठेवलेलं, त्यानंतर तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी बघताय तर ही खूप कोरडी. मग थोडंसं पाणी टाकून याला आपण असं चिकनं मळून घ्यायचं. आता गोल गरगरीत अशा आपल्याला चकल्या पाडून घ्यायचे. थोडं एअर जाईपर्यंत आणि दाब बसेपर्यंत पडत नाही. सी नाव पडायला लागली आहे चकली. तर 3 ते 4 म्हणजे जितकी मोठी तुम्हाला हवी आहे तितकी मोठी तुम्ही ती बनवून घेऊ शकता. आणि जो लास्टचा एंड आहे तो थोडासा आतमध्ये दाबायचा, ज्यामुळे ती फुटत नाही. थोडीशी साईडला सरकून घ्यायची. तर अशा पद्धतीने आपण ते सोडू शकतो, जेणेकरून तुटणार नाहीत. तर आता चकली तळून झाली आहे, आपण ती काढतोय. छान झाली एकदम मस्त, एकदम मस्त झाले. कुठं तुटकडा नाही पडला, काही नाही पडला, मस्त एकदम. गुड जॉब पूजा मावशी. कलर पण छान नाही. थोडस पांढरं वाटतंय ना, नंतर कलर येतो. हो, जशा थंड होतात ना तशा त्या ऑटोमॅटिक कुस्कुरीत होतात आणि कलर पण येतो. आणि अशा प्रकारे सगळ्या चकल्या बनवून झालेल्या आहेत. जिजा काय बाबू म्हणून छुमछुम चाललंय का? कसली वॉकिंग? डान्स दे का? हा, कोलांटी उडी मारतोय. तुझं घर दाखव. दाखव, बस ना, बस घरात. वाव.
सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती जय देव रत्न फजित फरा तुझ गौरी कुम चंदनाची ओटी कुंकुम द्रोणम त्वमेव सर्वं मम देव रे पुरात्मना वा प्रकृती स्वभाव करोति यज्ञं सकल परस्मै नारायणानि समर्पया अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे मोरया मोरया जिलेबी बाई मुझे थोडं थोडं खायचं मी खातो मी खातो तात्याला करता आम्ही हातोडीला पण ठेवतो दोघं बोलणार तात्याला दोन बाई प्रसाद देत तासाचा वाटायला बा प्रसादा कोणीकडे 4 तुकडे कोण नाही मावशी म्हणजे मी असते तुम्ही ही माझी बरं जाऊ चल मला सांगा काय होतं रे या फिशला काय होतं हिचं नाव काय आहे नॅट काय नाव आहे तिला हा मग तिला हे सगळेजण फिश काय म्हणतात घाण दिसती अरे, म्हणते तिला ती. म्हणतात तू घाण दिसती अजून काय म्हणतात जा म्हणतात बरं मग ती काय करते नॅट नॅट काय करते रडती ना रडून रडून कुठे जाती नॅट कुठे जाती कुठं जाती देवांश? डू यू नो कुठे जाती सी मध्ये जाती कुठे कुठे जाती बाळा कुठं गेली कुठे गेली देवांश नॅट हो इथं आली हो देवांश आपली नॅट कुठे गेली हा, बरं ह्याचं मला बाजू सांग ना बाळा ऐक नॅट ना. कुठे गेली नॅट ह्याचं नाव काय आहे? समुद्रात गेली देवांश, हे काय मग नॅटला कोण भेटलं कोण भेटलं जोरात बोल ऑक्टोपस काय म्हणतो नॅटला तुले घाण दिसते असं म्हणतो हो आणि मग नॅटला परत कोण दिसतं शार्क शार्क काय म्हणतो ए थांब थांब तुला खायचंय म्हणतो अरे बापरे मग नॅट काय करती कशी पळती नॅट कशी पळती पाण्यातून जोरात स्विमिंग करती आणि मग नॅटला कोण भेटतं तिची फ्रेंड मग ती काय म्हणती नॅटला काय म्हणती तू किती छान दिसती म्हणती हा आणि काय म्हणती मी तुझी फ्रेंड बनणार आहे काय म्हणती हा मग ती पाण्यात राहते मग हिला काय म्हणती आपल्या नॅटला चल माझ्या घरात मग ते दोघी कुठे जातात घरात जातात गुड बॉय वाव देवांश आता संपलाय फिनिश केलाय आणि देवांचा चाललाय अभ्यास तर त्याने आत्ताच मला एक स्टोरी सांगितली आता तो त्याच्या पप्पांना स्टोरी सांगतोय तर त्याला बुक्स वाचायला आवडतात मुळात ही सवय मी त्याला खूप लहानपणापासून लावली आहे त्यामुळे तो बुक्स घेतो हातात तर मॅन्डेटरी नाही आहे की त्याने इंग्लिशमध्येच वाचावं किंवा ते पुस्तक खरंच वाचावं ही जस्ट 2.5 इयर्स ओल्ड तर 2.5 वर्षाचा असल्यामुळे मी सुद्धा त्यावरती बर्डन देत नाही त्याच्या पाठीमागं मोठो हाच आहे की फक्त त्याने पिक्चर्स पाहावे आयडेंटिफाय करावं की हा फिश आहे हा टायगर आहे
जे काही आहे जे तो डे टू डे लाईफमध्ये तर मी त्याला रोज खूप जास्त ॲनिमल्स दाखवते आणि मी गोष्टी रिपीट करते जेणेकरून त्या व्हिज्युअलाइज राहून त्याच्या लक्षात राहाव्यात. तर मग अशा प्रकारे त्याचं लक्ष सगळं अभ्यासामध्ये. उद्या त्याच्या स्कूलमध्ये पॅरेंट्स मीटिंग आहे तर उद्या तिकडे पण जायचं आहे. तर आजचा ब्लॉग हा एकदम शॉर्ट आणि स्वीट होता. तर आज आम्ही चकली बनवली, त्यानंतर आणि करंजी बनवली, तर त्या रेसिपीज मी तुम्हाला दाखवल्यात. त्यानंतर आज आम्ही आरती केली गणपतीची ॲज युजल जशी रोज करतो. आणि हा डे इथेच एंड आहे. उद्याचा डे ॲक्च्युली खूप हेक्टिक असणार आहे म्हणून आज थोडं लवकरच एंड करतो आहे. आणि स्टेट येऊन उद्या गौरी येत आहेत आणि गौरी आल्यानंतर तर धमाल मस्ती डबल होणार आहे. तर आय विश की तुम्ही सगळ्या जणांना हा व्लॉग आवडतोय. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, तुमचं प्रेम आम्हाला कळवा. थँक्यू. बाय एव्हरीवन.